त्या ती गाय खायला लागली. आता गायला तर आपण कधी मारत नाही, पण हाकावं लागेल की नाही. तसं तर देवानी जनावरांसाठी इतकं तयार केलेलं आहे. ज्वारीचं घाट किती असते उंची त्याची? 5-6 फूट उंच असतं. त्याच्यातलं माणसाने किती खायचं असतं? शेंडाच एक कुचभर. आणि खालचं कोणाला? कारण देवाला माहिती आहे ह्याचं पोट मोठं आहे, माणसाचं पोट एवढ्यात भागायसारखं आहे. देवानी त्या दोघांची पण हे अगोदर काढून घेतल्यानंतर मग त्यांनी खायचं. गौतमाने तिथली काडी घेतली आणि अशी मारली त्याला. ती काडी लागल्याबरोबर गाय मरण पावली. आणि सगळ्यांनी सांगितलं की गो हत्या केलेल्या गौतमाला इथं आता राहण्याची बंदी आहे. गौतमाने डोळे बंद केले आणि पाहिलं काय झालं. आणि हे जेव्हा त्यांनी पाहिलं की माझ्यावी गाय त्यांनी तयार केली आणि अशा प्रकारचा आपल्यावर दोषारोप केलेला आहे, त्यावेळेस त्यांना अत्यंत क्रोध आला. असं संताला क्रोध येत नाही बरं, पण कधी कधी तेही क्रोध करतात. आईचा स्वभाव रागाचा आहे का प्रेमाचा आहे? कसं आहे? प्रेमाचा आहे. आता इथं बसलेल्या कोणत्याही आईला हात वर करायचं जिनं लेकराला झपका मारलेला नाही. कसं का मारणार? तो मारले की नाही सांग? मारावं लागतं की नाही? गौतमाने विचार केला आपल्याला काहीतरी शिक्षा करावी लागेल. मग गौतमांनी त्या ऋषी लोकांना शाप दिला. शाप काय दिला माहितीये का? ज्या योगानं तुम्ही मोठे झाला आहात, ऋषी या शब्दाला पात्र झालेला आहात, तुम्हाला त्या मंत्राचं विस्मरण होईल. का बरं? समजा एखादा मोठा मंत्री आहे आणि त्या मंत्र्याच्या घरावर रेड पडली आणि करोडो रुपये सापडले. आता फक्त पैसे घेऊन जातात का त्याला मंत्रिपदावरून खाली करतात? मंत्रिपदावरून खाली करतात. का बरं पैसा मिळवला एवढा? आणखी पण एक मंत्री आहे, ते दरवर्षी त्यांचं काय 20 एकर शेत आहे, त्यांच्या 20 एकरच्या शेतामधून 50 करोड रुपयाचं उत्पन्न करतात. ऐकायला ना? 10 एकर शेतीच्या उत्पन्नामधून किती रुपये मिळवतात? आणखी लोक मागे लागले, तुम्ही काय पेरता तेवढं सांगा हो. ते काय सांगायला तयार नाही. आता मी सांगू का? आता मी जरी स्वतः करून सांगत असल्यावर मी कशाला सांगत बसू? मला काय सांगायचंय, ज्या सत्तेनी वर गेलेल्या असतात ती सत्ता जोपर्यंत खाली होत नाही तोपर्यंत स्वतःच ज्ञान होत नाही. त्यांना कर्दमाने जेव्हा त्यांना शाप दिला तेव्हा त्यांना मंत्राचं विस्मरण झालं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण केवढे अधपतीत झालो. ज्यांच्या कृपेने आपल्याला पाणी मिळतं, ज्यांच्या योगाने आपल्याला आपल्या मंत्राचं पठण होतं. शास्त्रकारांनी कुणाच्या संगतीमध्ये राहावं हे सांगताना असं सांगितलंय, ज्याच्या संगतीमध्ये देवाचं स्मरण होतं त्याच्या संगतीत राहावं. आणि एवढा गौतम ऋषी सारखा महापुरुष आपल्या संगतीमध्ये असताना आपण दूर झालो. काय करावं? काही जणांनी जाऊन प्रार्थना केली, महाराज काही करा, आमच्यावर कृपा करा. त्यावेळेला गौतम ऋषीचं अंतःकरण भरून आलं, अरे आपण काय करून बसलोय?
चांगलं करायच्या नादात आपण यांचं जर असं विस्मरण केलं तर आता भगवंत यांच्यावर कृपा कशी करणार? यांच्यावर भगवंताची कृपा व्हावी म्हणून गौतमांनी भगवान महादेवाची प्रार्थना केली आणि भगवान महादेव तिथं साक्षात प्रगट झाले. आणि त्यावेळेला भगवान परमात्म्याने सांगितलं, हे गौतम, ज्या लोकांनी तुझ्यावर गोहत्येचं पातक टाकले ना, ऐक, या जगतात असं कोणतंच पातक नाही की जे गंगेच्या स्नानाने नष्ट होत. म्हणून हे गोहत्याचं पातक नष्ट करण्यासाठी मी तर गौतमी गंगा उभी करतो. म्हणून तिथं भगवान सदाशिवांनी गंगेचा वर्षाव केला. ब्रह्मगिरीवर त्या गंगेचा उगम आहे म्हणून आजही ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करा. मला कोणतं म्हणलं का आम्ही गंगा ब्रह्मगिरीची परिक्रमा केली आहे? कोण केली म्हणलं? हा मॅडमने केली, तुम्ही पण केला. ब्रह्मगिरीची परिक्रमा करता. ब्रह्मगिरी हे गौतमी गंगेचं उगमस्थान. तिथून ती गौतमी गंगा एक पापनाशाचं. कारण याच्या पुढच्याही लोकांमध्ये कधी कधी चांगल्या माणसाला असे त्रास होतील, त्याच्यासाठी ही गौतमी गंगा आहे. आणि भगवान परमात्म्याला जेव्हा पाहिलं गौतम ऋषींनी, गौतमाने हात जोडले, सांगितलं, देवा खरं सांगू का, काही काही वाईट गोष्टी सुद्धा चांगल्यासाठी घडत असतात. वाईट गोष्टी सुद्धा चांगल्यासाठीच घडतात. दुष्काळ चांगल्यासाठी असतो का वाईटासाठी असतो? कसा असतो दुष्काळ? पाडायचा का मग? नको. दुष्काळ कधी वाईटच असतो. लोकांनी आपल्यावर आरोप करणं चांगलं असतं का वाईट असतं? वाईटच असतं. हा, गायीची हत्या कशा का असेल आपल्या हाताने होत, वाईट आहे का चांगलं आहे? वाईटच आहे. पण ह्या तिन्ही गोष्टीमुळं मला एक चांगलं झालं, ते म्हणजे तुमचं दर्शन झालं. कुणाचं दर्शन झालं? साक्षात महादेवाचं दर्शन झालं. आणि पुराणामध्ये असं सांगितलंय, महादेव एकटे आले नाहीत म्हणे, येताना ब्रह्मदेवाला बरोबर घेऊन आले आणि विष्णू परमात्म्याला बरोबर घेऊन आले. फक्त गौतमाने एक विनंती केली, देवा माझ्यासाठी आलात ना, एक काम करा, तुम्ही असेच इथं राहा. आणि म्हणून त्या दिवशी तिघांनी पण ज्योतिर्मय, ज्योती शब्दाचा अर्थ दिव्याची ज्योत असते, तसं ज्योतिर्मय रूप धारण केलं आणि तिघांनी एकेच ठिकाणी येऊन थांबले आणि तिथंच अदृश्य पावले आणि तिथे एक शिवलिंग प्रगट झालं. त्याला म्हणतात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्मय. असं दिव्य महादेवाचा आविर्भाव झालेला आहे. पार्वती पदे शिव हर हर महादेव हर. भगवान शिव प्रगट झाल्यावर थोडं भजन व्हायला पाहिजे की नाही? हा, सगळ्यांनी छान भजन म्हणून मामा पुढे म्हणतील, आपण सगळेजण मागे. किती वेळा हो? कुठली पडायला लागली म्हणल्यावर आहे. एश्योरेंस देने के लिए ऐसा क्या है इसमें? 1 साल में वाटरप्रूफ इनका कुछ भी हो तो वापस करके देंगे. वो भी फ्री पेंटिंग में पहली बार. बिरला ऑफिस एश्योरेंस रजिस्टर करो birlaoffice.com पर. Shiva
Namah Shivaya.
शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय